सरांना चर्चेत सहभागी करून घ्यायचं. सचिनजी ऐका ना, मी येतो तुमच्याकडे. माने सर, मला सांगा बरं, माझं काहीच चुकलं नाही. एक विद्यार्थी म्हणून मी रस्त्यावरती येऊन ही मागणी करत असेल की शिक्षण व्यवस्थेत बदल करा, हा नागरी प्रश्न आहे. ओके, मला आंदोलन करण्याचा संविधानाने अधिकार दिलेला आहे, हे अगदी इथपर्यंत बरोबर आहे. पण हे जे त्याच्या आडून राजकारण होतंय असा जो आरोप होतोय, या सगळ्या गोष्टीकडे तटस्थपणे आपण कसं बघता? आपण ही परिस्थिती जी बिघडलेली बघतो याचं काय विश्लेषण कराल? एक तर हे राजकारण होतंय हा जो बचावाचा जो मार्ग आहे ना, तो अत्यंत चुकीचा आहे. लोकांच्या प्रश्नावर, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर, महिलांच्या प्रश्नांवर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर याच्यावर राजकारण करायचं नाही, आंदोलनं करायची नाही, तर मग कशावर करायची? याची उत्तर द्यायला पाहिजे. जे लोक असं म्हणतात की याच्यावर राजकारण व्हायला नको, हा चुकीचा स्टँड आहे. दुसरी गोष्ट, आता पाठक साहेब जे काय बोलतायत ना, ते खूप गंभीर आहे हो. अहो, या पोरांचे काय चूक आहे? आणि याच्या मागचे जर तुम्हाला काही आंतरराष्ट्रीय कट दिसत असेल तर तुमच्याकडे सगळ्या एजन्सीज आहेत, तो कट तो उघडकीस आणा आणि त्यांना कारवाई करा ना, जे कोणी देशाच्या विरोधात करत असतील. पण ही अगदी निष्पाप निरपराध अशा पद्धतीची मुलं ज्यांच्या समोरचं भवितव्य, त्यांचं भविष्य अंधकारमय दिसतं आहे. म्हणजे जी नीटची परीक्षा म्हणजे त्या मे महिन्यामध्ये ते पेपर फूट झाल्यानंतर, परीक्षा झाल्यानंतर, तर ही जी परीक्षा आहे, या परीक्षेतले पेपर काय या पोरांनी फोडलेत का? सीबीआयने जी इन्क्वायरी केली त्याच्यामध्ये क्लासेसनी ज्यांनी पेपर सेटिंग केलं, पेपर ठरवले, प्रश्न ठरवले, त्यांनीच तिथूनच फोडलं. आणि एनटीए सारखी जी एजन्सी आहे त्या एजन्सीच्या प्रमुखावर कारवाई नाही आहे. या देशाचं शिक्षण खातं सांभाळणाऱ्या मंत्र्यांवर, अधिकाऱ्यांवर, वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई नाही आहे. खाजगी क्लासेसवाल्यांना हे केलं. आणि आता परिस्थिती अशी झाली आहे की सरकारच्या या भूमिकेमुळं, म्हणजे आजची तर स्थिती अशी आहे की हे आंदोलन सीजेपीच्या, काक्रोच जनता पार्टीच्या पण हातात राहिलेलं नाही आहे. कारण इव्हन मी तुम्हाला आजचा नागपूरचा अनुभव सांगतो. एसटी बसमधून आलेली मुलं सीताबर्डीवरती उतरून पायी चालत संविधान चौकात जात होती, ती उत्स्फूर्तपणे जात होती. आणि आज दिल्लीमध्ये जंतर मंतर आणि त्या सगळ्या परिसरामध्ये जी जमा झालेली जी मुलं होती ती उत्स्फूर्तपणे तिथं आली होती. कारण त्या सगळ्यांना आपल्या भविष्याबद्दलचे काही गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि हे आपण पाहिलं की फेरपरीक्षा झाली. फेरपरीक्षेनंतरचं काय झालं हे मगाशी आपण रिपोर्टमध्ये दाखवलं की त्या मुलांना त्यांच्या ओएमआर शीट नुसार, त्यांच्या आन्सर की नुसार किती मार्क मिळाला पाहिजे, त्यांच्या मार्कशीट वरती किती मार्क आहेत, याच्यावरून लोक कोर्टात चाललेत. तुम्ही या सगळ्यांना देशद्रोही ठरवताय, या सगळ्यांना आंतरराष्ट्रीय कटाचा भाग ठरवताय. त्या मुलींवरती ज्या पद्धतीनं पोलिसांनी मारहाण केली आहे, त्या पोरांना ज्या पद्धतीनं मारहाण केली आहे, ते अक्षरशः गलबलून जाण्यासारखी स्थिती आहे हो. आणि तरी सुद्धा म्हणजे तुम्ही सोनम वांगचुकनं उचललं, हायकोर्टाचे निर्देश होते, इथपर्यंत ठीक आहे. त्या पोरांवरती तुम्ही छडीमार केलाय, लाठीमार केलाय, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडलेल्या आहेत. त्या पोरांनी काय करायचं? आणि प्रश्न असा आहे की बघा, तुम्ही एक साधं उदाहरण देतो की नीटच्या पहिल्या परीक्षेमध्ये जवळपास 23 लाख, 22 लाख 79,000 एवढी मुलं बसली होती. फेर परीक्षेला ते 17 लाखावर आलं. या मधल्या 6 लाखांचं काय झालं? आणि ही देशातली सर्वात मोठी मेडिकल ऍडमिशनच्या संदर्भातली परीक्षा आहे. छोट्या मोठ्या परीक्षांमध्ये पण प्रत्येक ठिकाणी पेपर फूट होते. तुम्ही त्या सगळ्या परीक्षा ज्या आहेत त्या खाजगी एजन्सीकडे दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये प्रचंड करप्शन आहे. या मुलांनी जे हे देशाचं भवितव्य आहे, आपल्या देशाचं भविष्य ज्या पिढीच्या हातात आपण देण्याचा प्रयत्न करतो आहोत, त्यांच्याबद्दल आपण असा खेळ करतो. आणि हे आता काँग्रेसला त्यांनी ब्लेम करायचं, काँग्रेसनी त्यांना ब्लेम करायचं, याच्या पलीकडे कधीतरी या मुलांचा कोणी विचार करणार आहे की नाही? आणि हे जे चाललंय, आणि हे आणखी एक युक्तिवाद की ज्यांचा नीटशी संबंध नाही ते तिथं आले. अहो, असं कसं काय? उद्या समजा माझ्या पुढच्या पिढीमधल्या मुलांना जर या सिस्टीम बद्दल काही प्रश्न असतील, या सिस्टीम बद्दल त्यांना जर काही शंका असेल, तर सुरक्षा म्हणून यायला नको? ही सिस्टीम सुधारायला नको? आणि हे सगळं होत असताना या पद्धतीचं अत्यंत विचित्र पद्धतीचं राजकारण करतात. का कोणी केलं नाही? सरकारच्या वतीनं एखादा सचिव तरी गेला का? मंत्री सोडून द्या, मंत्री खूप बिझी आहे. सरकारच्या वतीनं कोणी सचिव तरी त्यांना भेटायला गेला का?